नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकमत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज दिनांक 14 एप्रिल 2024 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आपण देशात नव्हे तर पुऱ्या जगभरात आपण साजरी करत आहोत। या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंबेडकर नगर येथे उत्सव समितीच्या वतीनं खूप मोठा कार्यक्रम साजरा केला। त्याच्या अध्यक्षस्थानी नामदार अब्दुल सत्तार साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडं आलेले प्राध्यापक सतीश उखर्डे सर यांच्याकडं जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल प्रतिक्रिया। सर, जय भीम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे दैनिक लोकमत न्यूजमध्ये। प्राध्यापक उखर्डे सर, आज बाबासाहेब आंबेडकरांचा 133वा जयंती महोत्सव या सिल्लोड नगरीमध्ये आंबेडकर नगरमध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे आणि मोठा उत्साह आज या मंचामध्ये या मंडपामध्ये दिसून येतो आहे की व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जो उत्साह पाहिला आणि बाबासाहेबांचं कार्य, आज बाबासाहेब नाही आहे पण आज प्रत्येकाच्या मनामध्ये बाबासाहेबांचं कार्य ठामपणे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, काळजामध्ये आहे की आज बाबासाहेबांनी सांगितलं की मला डोक्यावर घेण्यापेक्षा मला डोक्यामध्ये घ्या। तर आज बाबासाहेबांचा तो विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी जर आपण चाललो तर नक्कीच आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा आणि देशामध्ये आपण जगात नंबर 1 कसं भारताला ठेवूया अशी ताकद भारतीय संविधानामध्ये आहे। असं बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण या निमित्ताने घडूया अशी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक अशा भरभरून शुभेच्छा देतो। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। सर, संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, वेलकम। सर्व उत्सव समितीचे जाहीर आभार। समितीला विनंती आहे की आपण खाली जावं। अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचं स्वागत स्नेहनगर उत्सव समिती यांच्यातर्फे करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, आपण सर्वांनी एकत्रित येऊन ही जयंती साजरी करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी आदरणीय सतीशजी उखर्डे सरांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधले सर्व ज्या ज्या घटनाक्रम घडलेले आहेत ते व्यवस्थितशीर सांगण्याचं काम केलं। खरं म्हणजे आज आपल्याला त्यांचं ऐकायचं होतं म्हणून मी पूर्ण वेळ त्यांना दिला। पाणी प्यायला मुभा होती पण माणसानं पाणी पिलं की तळ अशुद्ध होतं म्हणे। म्हणून माझ्या बाबासाहेबांनी त्या एका अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये गाणं आहे की टिप टिप बरसा पाणी और पाणी ने आग लगाई। ते आग विझवणारं पाणी साहेब आग कसं लावू शकतं हे आम्हाला कळलं नाही। पण मार्च महिन्यातली 19 आणि 20 मार्च 1900 बुलेट